नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 3 पिकाची लागवड करा. नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन आणि नफा आणि चांगलं कमी खर्चामध्ये जास्त नफा या पिकामध्ये तुम्हाला मिळेल. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नक्कीच हे पीक लागवड करा. तर कोणते आहे ते पीक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लागवड करायला पाहिजे, सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घे विशेष आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर चला शेतकरी मित्रांनो आपण आता जर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्या पिकाची लागवड जर केली, ते पीक आपल्याला ऐन उन्हाळ्याची सुरुवात होईल तेव्हा आपल्याला म्हणजेच त्या पिकाचं जे काही उत्पादन आहे ते चालू होईल. तर शेतकरी मित्रांनो ते पीक म्हणजेच पहिल्या नंबरवर येतो म्हणजेच टरबूज. टरबूज हे उन्हाळ्यामध्ये चांगल्या जबरदस्त आणि चांगल्या प्रकारे चालतं, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये ज्या गरमीचे दिवस असते तेव्हा टरबूज हे थंड असतं आणि उन्हाळ्यामध्ये चांगल्यापैकी टरबूजाला हा भाव असतो. आता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये टरबूजाची लागवड करायला जमते. उन्हाळ्यामध्ये चांगल्या बऱ्यापैकी टरबूजाला भाव मिळतो आणि टरबूजाचं उत्पादनही चांगलं आहे आणि कमी दिवसात येणारं उत्पादन म्हणजेच टरबूज. नक्कीच येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला चांगला टरबूजाला भाव मिळू शकतो आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये टरबूजाची लागवड करायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर 2 नंबरला खरबूज. खरबूज हे आता जर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जर लागवड जर केली तर उन्हाळा स्टार्ट व्हायच्या अगोदरच आपल्याला खरबुजाचं उत्पादने बघायला मिळतं आणि तेव्हाच खरबुजाचं उत्पादने निघतं. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये खरबुजाची लागवड करायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये खरबूज चांगल्या बऱ्यापैकी मार्केटमध्ये चालतं आणि त्यानंतर त्याला भावही चांगला मिळतो. तर तुम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये खरबुजाची लागवड करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये चांगला पैसा खरबुजाचा तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त नफा आपल्याला खरबुजामधून मिळेल आणि म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जर लागवड जर केली तर आपल्याला लवकरात लवकर म्हणजेच उन्हाळा स्टार्ट व्हायच्या अगोदरच खरबुजाचं उत्पादन हे बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर 3 नंबरवरचं पीक आहे ते म्हणजे काकडी. काकडी आपण आता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लागवड करू शकतो. आता आपण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जर काकडी लागवड जर केली आपल्याला कमी दिवसामध्ये म्हणजेच उन्हाळा चालू व्हायच्या अगोदरच काकडीचे उत्पादन आपल्याला चालू होताना दिसेल. काकडी उन्हाळ्यामध्ये काकडीलाही चांगल्या बऱ्यापैकी आणि चांगला जबरदस्त भाव असतो. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये काकडी चांगली मार्केटमध्ये चालते. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या 3 पिकं नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लावू शकता आणि त्यानंतर उन्हाळा स्टार्ट व्हायच्या अगोदरच हे तिन्ही पिकं आपल्याला उत्पादन द्यायला स्टार्ट होतं आणि त्यानंतर चांगला बऱ्यापैकी आपल्याला भाव या पिकाचा मिळेल. कारण की